नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे बाळांनो. ठीक आहे, आता तुमची बोर्डाची परीक्षा झाली आहे, आता तुमची सीईटीची परीक्षा होणार आहे. ठीक आहे, बघा मी तुम्हाला एक अनालॉजी सांगतो. ठीक आहे, ज्या विद्यार्थ्यांचं जेईची परीक्षा होऊन जाते, जेई मध्ये क्वालिफाय होऊन जातात, ते आयआयटीज एनआयटीज मध्ये निघून जातात. ज्या विद्यार्थ्यांचा जेई मध्ये चांगला स्कोर येत नाही किंवा आयआयटीज नाही क्रॅक होत, ते सीईटी मध्ये अपियर होतात. ठीक आहे, आणि सीईटी मधून चांगल्या महाराष्ट्राच्या टॉप कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेतात. पण जर बाळांनो, जर तुमचं सीईटी मध्ये सुद्धा चांगल्या कॉलेजमध्ये नाही झालं, बाय चान्स, मी एक हायपोथेटिकल सिच्युएशन इमॅजिन करून तुम्हाला गोष्टी सांगतोय बाळांनो, बाय चान्स नाही झालं तर तुमच्याकडे ऑप्शन्स काय आहेत रे बाळांनो? काही विचार केलाय का या गोष्टीवरती? माझं काम आहे की तुम्हाला सीईटी व्यतिरिक्त सुद्धा काही एक्झाम बद्दल माहिती सांगणं, जेणेकरून तुम्ही त्या एक्झामला अपियर करणार आणि तुमच्याकडे एक बेटर ऑप्शन्स अवेलेबल असतील. मी असं नाही म्हणत की सीईटीची परीक्षा नका देऊ. सीईटी डेफिनेटली, सीईटी तुमच्यासाठी खूप महत्वाची बाळांनो. दररोज मी सीईटी वरती 2-3 व्हिडिओज टाकतोय. पण सीईटी व्यतिरिक्त पण आपल्याकडे ऑप्शन क्रिएट करून ठेवा ना बाळांनो. मी असं म्हणतोय की आजच त्या कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन घेऊन घ्या, नाही. फक्त एक एक्झाम देऊन तुम्हाला एक ऑप्शन क्रिएट करून ठेवायचं आहे बाळांनो. जर तुमच्या ताटामध्ये 4 गोष्टी राहिल्या तर तुम्हाला एक सिलेक्ट करता येते की माझ्यासाठी बेस्ट काय आहे, है ना. आणि जर तुमच्याकडे ऑप्शनच एक राहिलं किंवा एक पण ऑप्शन नाही राहिलं, तेव्हा पस्तावे येतात बाळांनो. तर आज मी तुम्हाला अशाच एका टेक स्कूल बद्दल सांगणार आहे बाळांनो, ज्याचं नाव आहे मिराई स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी, ज्याची एक्झाम आता लवकरात लवकर होणार आहे. महत्वाची अनाउन्समेंट आहे बाळांनो. 29 मार्च पर्यंतच तुम्ही या परीक्षेसाठी अप्लाय करू शकता. 30 मार्चला याची परीक्षा होणार आहे. ठीक आहे बाळांनो, मी सांगतो तुम्हाला जितक्या जास्त परीक्षा देता येईल देऊन ठेवा. ठीक आहे, कारण सगळा सिलेबस 12चाच येणार आहे बाळांनो प्रत्येक ठिकाणी. मग परीक्षा द्यायला काय हरकत आहे? तुम्ही ऑप्शन्स का नाही क्रिएट करून ठेवत बाळांनो? आणि आता मी तुम्हाला सांगतो मिराई स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी बद्दल, मी का तुम्हाला एक्झाम द्यायला लागतोय, त्याचे बेनिफिट्स मी तुम्हाला सांगतो बाळांनो. पण त्याआधी आय होप तुम्ही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकलेली आहे, तिथून तुम्ही रजिस्टर करून घेणार. ठीक आहे, बघा बाळांनो, सगळ्यात पहिली गोष्ट इन्फ्रास्ट्रक्चर. जेव्हा तुम्ही ट्रॅडिशनल कॉलेजेसमध्ये जातात बाळांनो, तेव्हा तुम्हाला तेच ओल्ड एज इन्फ्रास्ट्रक्चर भेटतं, ओल्ड एज लॅब्स भेटतात तुम्हाला. ठीक आहे, पण जेव्हा तुम्ही न्यू टेक स्कूलमध्ये जातात बाळांनो, जसं की आता मी टेक स्कूल बद्दल तुम्हाला खूप माहिती सांगतोय, आणि मिराई एक टेक स्कूल आहे बाळांनो, मिराई स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी. ठीक आहे, इथं न्यू एज इन्फ्रास्ट्रक्चर तुम्हाला भेटतात, न्यू लॅब्स तुम्हाला भेटतात बाळांनो, फुल्ली फंक्शनल ऍपल लॅब्स तुम्हाला भेटतात बाळांनो, स्मार्ट क्लासरूम्स तुम्हाला इथं भेटतात. ठीक आहे, जे तुम्हाला ट्रॅडिशनल कॉलेजेसमध्ये नाही भेटत. ठीक आहे, आता तुम्ही म्हणणार इन्फ्रास्ट्रक्चर एवढा मोठा फॅक्टर असला पाहिजे का? मोठा नाही असला पाहिजे, पण इन्फ्रास्ट्रक्चर फॅक्टर असतो बाळांनो. आणि सगळ्यात मोठी गोष्ट माहिती आहे बाळांनो, मिराईमध्ये एआय बद्दल खूप जास्त तुम्हाला गाईड केलं जातं. ठीक आहे, कारण आता एआयचा युग आहे बाळांनो. दिवसेंदिवस एआय डेव्हलप होत जात आहे. आणि आता तुम्हाला C++ ते तुमच्या ओल्ड कोडिंग लँग्वेज नाही विचारत कंपनीजमध्ये. इंडस्ट्रीची रिक्वायरमेंट आता एआय मध्ये झालेली आहे बाळांनो. ठीक आहे, तुम्हाला इथं लॅब्समध्ये ट्रेन केलं जातं क्लाउड 3.5 वरती, त्यानंतर जेमिनाय प्रो, त्यानंतर गिटअप कोपायलट, त्यानंतर परप्लेक्सिटी प्रो, या सगळ्या टूल्सचा तुम्हाला ऍक्सेस भेटतो बाळांनो. ठीक आहे, इथं तुम्हाला कम्फर्ट भेटतं बाळांनो. त्यातल्या त्यात तुम्हाला प्रोफेशनल हॉस्टेल्स विथ जिम, ठीक आहे, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल, तुमचं एसी रूम्स वगैरे सगळ्या गोष्टींची अवेलेबिलिटी आहे बाळांनो. या मिराई स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये बाळांनो, विद्यार्थी फक्त शिकत नाही, तो स्वतः बिल्ड करतो. ठीक आहे, प्रत्येक गोष्टीला. इथे विद्यार्थ्यांना मॅकबुक भेटतो बाळांनो, जेणेकरून लर्निंग क्वालिटीमध्ये काही कॉम्प्रोमाइज नको व्हायला. प्रत्येक विद्यार्थ्याकडे इथं त्याचा प्रोजेक्ट पोर्टफोलिओ असतो बाळांनो, गिटअप वरती किंवा एआय प्रोजेक्ट्स मध्ये. ठीक आहे, त्याचा एक पोर्टफोलिओ बनलेला असतो, ज्याच्याने त्याला डिटरमाइन करतात इंडस्ट्री. ठीक आहे, आणि इंडस्ट्रीला ज्या गोष्टींची रिक्वायरमेंट असते त्याच गोष्टी इथं शिकवतात बाळांनो. आणि इथं फाउंडिंग टीम मध्ये तुम्हाला सांगायला गेलं बाळांनो, अर्पित सारदा, ठीक आहे, जे JP मॉर्गन मध्ये काम केलेलं आहे बाळांनो त्यांनी. ठीक आहे, ते फाउंडिंग टीम मध्ये कार्तिक माथुर आणि वरुण कोहली हे को फाउंडर होते बाळांनो कोडिंग ब्लॉक्सचे. ठीक आहे, तर हे स्ट्रॉंग फाउंडिंग टीम आहे बाळांनो, ज्यांना माहिती आहे की इंडस्ट्रीमध्ये काय कोणत्या गोष्टीची रिक्वायरमेंट लागणार आहे. ठीक आहे, कंपनीजला काय गोष्टीची रिक्वायरमेंट लागणार आहे. कोडिंग ब्लॉक मध्ये यांनी 2.5 लाख इंजिनियर्सला ट्रेन केले बाळांनो, जे आता वर्क करतात इंडियामध्ये. ठीक आहे, आणि तो सेम एक्सपिरियन्स ते आता मिराईमध्ये आणणार आहेत, आणि मिराईमध्ये त्यांना बेस्ट इंजिनियर्सला प्रोड्यूस करायचं आहे बाळांनो. आणि तुम्हाला वाटत असेल ऍडमिशन इझी नाही आहे बाळांनो. ठीक आहे, फक्त 12% विद्यार्थ्यांना सिलेक्ट करतात जे पण इथे अप्लाय करतात. ठीक आहे, तुम्ही त्या 12% असलं पाहिजे. खूप अवघड पण नाहीये. ठीक आहे, पण तुम्ही, माझं असं म्हणणं आहे ना की जर मला काही चांगली गोष्ट समजली आणि मी तुम्हाला सांगतोय अप्लाय करा ना, अप्लाय करायला काय जातंय तुम्हाला? टेस्ट नंतर तुमचा पर्सनल इंटरव्ह्यू सुद्धा होतो बाळांनो. ठीक आहे, आणि इंजिनिअरिंग एक खूप महत्वाचा सफर आहे बाळांनो. फक्त कॉलेजचं नाव बघून इंजिनिअरिंग मध्ये नका जाऊ बाळांनो. तुम्ही काय शिकणार आहे त्याचं थोडंसं नॉलेज घ्या बाळांनो. आता युग कुठं चाललंय, एआयचा ट्रेंड चालू आहे बाळांनो, या सगळ्या गोष्टींकडे थोडंसं लक्ष द्या. ऍट द एंड फक्त स्किल मॅटर करतं बाळांनो. मी तुम्हाला कधीच चुकीचं नाही गाईड करणार. ठीक आहे, मी असं नाही म्हणत COEP सोडून या कॉलेजमध्ये जा, ठीक आहे, किंवा VGTI सोडून या कॉलेजमध्ये जा, नाही. आपल्याला ऑप्शन्स क्रिएट करून ठेवायचे. तर ऑप्शन क्रिएट करायचे तर आपल्याला एक्झाम द्यायला काय हरकत आहे? बघू ना, घ्यायचं का नाही घ्यायचं ऍडमिशन. जर तुम्हाला एक ऍव्हरेज रेसचा पार्ट नसेल बनायचं बाळांनो, 29 मार्चच्या आत मिराई स्कूल ऑफ टेक्नॉलॉजीच्या टेस्टमध्ये
नक्कीच पार्टिसिपेट करा बाळांनो, जेणेकरून तुम्ही एक चांगल्या ऑप्शन्स तुमच्यासाठी क्रिएट करू शकता. 30 तारखेला याची एक्झाम आहे, नक्कीच एक्झाम द्या है ना. आणि एक तुम्हाला जर बाकीच्या व्यतिरिक्त काही गोष्ट वेगळी करायची असेल, एक बेस्ट फ्युचर तुमचं सिक्युअर करायचं असेल, नक्कीच एनरोल करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये बाळांनो न्यू एनर्जी मधून. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.